विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वा भूगोल प्रकरण पहिलं स्थानिक वेळ व प्रमाण वेळ यावरील काही प्रश्नोत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम थोडं समजून घेऊया की भारतीय प्रमाण वेळ जी आहे ती उत्तर प्रदेशामधील अलाहाबाद आणि तेथील एक मिर्झापूर नावाचं शहर आहे त्या शहरावरून जाणारं 82°30' पूर्व हे जे रेखावृत्त आहे या रेखावृत्ताला भारताची प्रमाण वेळ मानलेलं आहे. म्हणजे भारताची जी प्रमाण वेळ ठरली ती या रेखावृत्तावरून, म्हणजे या रेखावृत्ताला जेवढे वाजेल तेवढे भारतात वाजेल असं समजल्या जाते. आता पाहूया प्रश्न पहिला. पृथ्वीच्या परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्या वेळेला म्हटलेलं आहे परिवलन, आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला म्हटलेलं आहे परिभ्रमण. तर परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो. तर एका तासात पृथ्वीवरील 5 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात, 10 जातात, 15 जातात की 20 जातात. तर बघा या ठिकाणी पृथ्वीवर एकूण रेखावृत्त किती आहे, तर बघा 360 रेखावृत्त आहेत. आणि 360 रेखावृत्ताला जर आपण 24 तासाने जर भागलं तर उत्तर येते 15. तर याचं उत्तर होईल तिसरं, 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. यासोबतच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 रेखावृत्तामधलं जे अंतर आहे मिनिटांमध्ये ते असते 4 मिनिटांचं. म्हणजे एका रेखावृत्तापासून दुसऱ्या रेखावृत्तापर्यंत जाण्यासाठी पृथ्वीला जो वेळ लागतो तो 4 मिनिट लागतो. म्हणजे एका तासामध्ये 60 मिनिट. 60 मिनिट भागीला जर आपण 4 मिनिट केले एका रेखावृत्ताचे तर उत्तर 15च येते. तर अशा प्रकारे पृथ्वीच्या परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो आणि एका तासामध्ये पृथ्वीवरील 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. दुसरा प्रश्न बघा, पृथ्वीवरील कोणत्याही 2 ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी. बघा पृथ्वीवर 2 ठिकाणं आहेत आणि त्या 2 ठिकाणामध्ये जो काही वेळ आहे तो वेळ कशावरून ठरतो, तर तिथल्या रेखावृत्तावरून ठरतो. तर यामध्ये बघा उत्तरामध्ये दोन्ही ठिकाणची मध्यानाची वेळ माहीत असावी लागते नाही. दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो, हे होऊ शकते. दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहिती असावा लागतो, यानेही होते. आंतरराष्ट्रीय वार रेषेनुसार बदल करावे लागतात, तर याची गरज नाही. तर याचं उत्तर आहे 2 ठिकाणांच्या रेखावृत्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. म्हणजे 2 ठिकाणांमधलं जे अंतराचा फरक आहे, तर 2 ठिकाणांचं रेखावृत्ताचं काय मेजरमेंट आहे, कोणतं रेखावृत्त जाते एका ठिकाणाहून आणि दुसऱ्या ठिकाणाहून कोणतं रेखावृत्त जाते, हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण त्या रेखावृत्तामधला जो काही फरक आहे तो काढू शकतो. आणि हे काढताना आपल्याला रेखावृत्त ईस्ट आणि वेस्ट हे सुद्धा माहीत असलं पाहिजे. म्हणजे रेखावृत्त पूर्वेकडचं की रेखावृत्त पश्चिमेकडचं. तर याचं उत्तर होईल 2. दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहिती असावा लागतो. प्रमाण वेळ माहीत नसली तरी काही हरकत नाही. प्रमाण वेळ आपल्याला माहिती असू शकत नाही. शेवटी आपल्याला अंतर काढावं लागते ते रेखावृत्तांच्या अंशावरून. शेवटचा प्रश्न आहे, कोणत्याही 2 लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेमध्ये किती अंतराचा फरक असतो. तर आत्ताच आपण पाहिलं की 4 मिनिटांचा फरक असतो. तर याचा ॲन्सर होईल सेकंड. तर या ठिकाणी आपण वर्ग 8वा भूगोल पहिलं प्रकरण स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ यामधील काही प्रश्न बघितलेले आहे. उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्यू.